श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 358। दादोसांच्या बोलवण्याप्रसंगी महादायसाची कुशलता। रामदेवाने, दादोसाने आपली आई व रानाईसा या दोघींना महादायसाला बोलवून आणायला पाठवले। त्या आल्या, महादायसाला भेटल्या। रूपाबाई, तुम्हाला दादोसाने बोलवले आहे हो का? दुपारचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञांचे दर्शन झाले। मग सर्वज्ञांना म्हटले, जीजी, दादोसाने महादायसाला बोलवायला पाठवले आहे। सर्वज्ञ म्हणाले, बाई, महात्म्याने तुम्हाला बोलवले आहे, तुमचे जाणे होईल। जीजी, जावेच लागेल। आणि काय मग? महादायसाने त्यांचे पाय धुतले, त्यांना राहायला सांगितले, स्वतः भिक्षेला गेल्या, भिक्षा करून आल्या। सर्वज्ञांना रात्रीचा पूजावसर झाला तो पाहून आल्या। आता यांना टाळण्यासाठी कोणते नाटक करावे म्हणून महादायसा विचार करीत होत्या, परंतु काही सुचेना। मग जेवायला बसल्या। जेवल्यानंतर आपल्या हाताने आपली आणि तिची वाटी धुवायला दाराजवळ आल्या आणि सुचले, या पायरीच्या बाजूला असलेल्या ओट्यावरून पडली असे नाटक करावे। मग वाटीतील उष्टे खाली टाकले आणि वाटी पायरीच्या बाजूला असलेल्या ओट्यावर टाकून दिली। आपणही हळूच पडल्या। पडता पडता मेली हो आई असे म्हटले। काय झाले असे म्हणून त्या दोघी जणी दाराजवळ आल्या। महादायसा म्हणाल्या, पडली, पाय गेला हो आई। मग त्या दोघींनी तिला उचलून हात धरून मठात आणले। रात्रभर उगीचच कणत होती। मग सकाळी रानाईसा उठली, रूपे, आता मी गावाला जाईन। महादायसा म्हणाल्या, 2 दिवस राहा, माझा पाय चांगला झाला की मग मी सोबत येईन। नाही, आम्हाला जावे लागेल, दादोसांजवळ कोणी माणूस नाही, दादोस रागवतील तर तुम्ही जा। मग रानाईसा सर्वज्ञांजवळ आली, दंडते घातले, श्रीचरणा लागली। जी रात्री महादायसा वाट्या धुत असताना पडली, जी पाय दुखवला, ती रात्रभर विवळत होती, झोप आली नाही। ती म्हणत होती, 2 दिवस राहा, माझा पाय चांगला झाला की मग जाऊ। सर्वज्ञ म्हणाले, राहा की बाई, मग 2 दिवस तिचा पाय बरा होईल, मग जा। नाही जी, दादोस रागवतील। मग त्या निघाल्या। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।